नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा नमस्कार, भिवापूर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहोत नक्षी या गट ग्रामपंचायतमध्ये, नक्षी या गावामध्ये, आणि इथे विधी सेवा विषयक महामेळावा उद्या 15 तारखेला होणार आहे। आणि आज आपण इथे जी तयारी सुरू आहे ती बघण्यासाठी आलेलो आहोत। तर आता आपल्याला ठिकठिकाणी ग्रामस्थ दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण दिसत आहे। तर याविषयी या गावचे सरपंच अनिकेत वराडे दादा आपल्याला माहिती सांगणार आहेत। नमस्कार, मी अनिकेत ज्ञानेश्वरजी वराडे, सरपंच गट ग्रामपंचायत। आमच्या गावामध्ये येत्या 15 तारखेला विधी सेवा महासमिती यांचा भव्य महामेळावाचं आयोजन केलेलं आहे। या मेळाव्याचं जर आपण पाहिलं तर लोकांना विविध पद्धतीच्या सेवा या मेळाव्यातनं मिळणार आहे। या मेळाव्याला आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी येणार आहेत, उपजिल्हाधिकारी येणार आहेत, आपल्या मुंबई हायकोर्टाचे जजेस येणार आहेत, एकूण नागपूर जिल्ह्यातील 125 जजेस, त्यानंतर CO साहेब येणार आहेत, डेप्टी CO येणार आहेत, SDO साहेब येणार आहेत, असा सर्व अधिकाऱ्यांचा ताफा या नक्षी गावामध्ये येणार आहे। आणि या सर्वांच्या माध्यमातून गावकऱ्यांना, या आजूबाजूतील सर्व ग्रामवासियांना यांचा लाभ होणार आहे। या योजनेमध्ये विविध प्रकारच्या आरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये कॅन्सरचं रुग्ण असेल, तुमच्या आय बद्दल असेल किंवा डेंटिस्टबद्दल असेल, या सर्व आरोग्याविषयी सर्व सेवा या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स, एकूण 35 स्टॉल इथे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या स्टॉलमध्ये प्रत्येक स्टॉलवरती वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये असणार आहे। प्रत्येक डिपार्टमेंटचे स्टॉल असणार आहे, वेगवेगळ्या रानभाज्यांचे स्टॉल असणार आहे, महिला बचत गटांनी किती पद्धतीने यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांचासुद्धा स्टॉल असणार आहे। ज्यांनी चांगल्या चांगल्या पद्धतीचे म्हणजे आपल्यामध्ये कला कौशल्य आहे, या भिवापूर तालुक्यातील सर्व वासियांसाठी एक आनंदाचा क्षण म्हटला तरी चालेल, असा हा सुवर्ण संधीचा क्षण आमच्या या भिवापूर तालुक्यामध्ये नक्षी गावामध्ये होत आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आणि आनंद आहे। त्याप्रती मी या नक्षी ग्रामपंचायतमध्ये पुष्कळ दिवस कार्यरत झालो, पण ते अजूनही काही असं घडलं नाही। आता या नवीन सरपंच उत्साही असल्यामुळे इथं भरपूर जसं लाभ मिळत आहे, उपलब्ध झाले आहे, इथं महामेळावा झालेला आहे, असं आमच्याही कारकिर्दीत कधी झालं नव्हतं। आपण आता आयुष्यमान आरोग्य मंदिर नक्षी इथे आहोत आणि इथे आपल्यासोबत डॉक्टर आहेत। तर आपल्या नक्षीमध्ये एवढा मोठा जो कार्यक्रम होत आहे विधी विषयक महामेळावा, याचा नक्षीतल्या ग्रामस्थांना काय म्हणजे लाभ होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? भावना जसकर, आयुष्यमान आरोग्य मंदिर नक्षी गट ग्रामपंचायत नक्षी येथून बोलत आहे। आपल्या गावामध्ये विधी सेवा महाशिबिर असा कार्यक्रमचा मोठा मेळावा योजनामार्फत आपण देणार आहोत। यामध्ये आरोग्य विभाग यांच्यातर्फे 5 जे नागपूरमधले मोठे फेमस हॉस्पिटल आहे त्यांचं समायोजन आहे इथे। त्यांच्याद्वारे आपण इथे लाभार्थींना सेवा मोफत देणार आहोत। त्याच्यामध्ये आहे पहिला माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नागपूर, दुसरे आहेत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हिंगणा रोड जामठा नागपूर, श्री राधाकृष्ण हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ईस्ट वर्धमान नगर नागपूर, श्री भवानी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट श्री भवानी माता मंदिर रोड पारडी नागपूर, स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल वाना डोंगरी रोड हिंगणा नागपूर। तर यामध्ये आपण जे 5 मल्टी स्पेशालिस्ट डॉक्टरची टीम इथे येणार आहे त्यांच्या मार्फत आपण लाभार्थींना डोळ्यांची तपासणी, कॅन्सर रुग्णाची तपासणी, त्याचबरोबर डेंटल या योजनामार्फत आपण आशांना जिल्हा परिषदतर्फे जी सायकल मिळालेली होती तर त्यांना आपण इथे उद्घाटनाच्या दिवशी पण जज साहेबच्या हस्ते आपण सायकलचं पण वाटप करणार आहोत। त्याचबरोबर आयुष्मान आणि आभा कार्ड इथे ऑन द स्पॉट आपण जे डाटा ऑपरेटर आहे ज्यांचे काही शिल्लक आधार कार्ड वगैरे झाले असेल अपडेट करायचे ते पण आपण इथे मोफत करून घेणार आहोत। थँक्यू। आता आपण नक्षी या गावात आहोत आणि इथे विधी विषयक महामेळावा आहे उद्या, आणि ह्या महामेळाव्याच्या निमित्ताने गावकरी खूप उत्साहात आहेत। तर गावकऱ्यांना या मेळाव्याबद्दल काय वाटते? तुम्हाला काय वाटत आहे की तुमच्या गावात एवढा मोठा विधी विषयक मेळावा होत आहे? हा मेळावा होत आहे, छान होत आहे। सगळ्यात मोठा मेळावा होता आमच्या नक्षीमध्ये। त्याच्या अगोदर छोटे मोठे कार्यक्रम होत होतात,
पण याच्यामुळे आम्हाला सगळ्याची माहिती मिळणार आहे आणि ती माहिती कोणत्या पद्धतीची आहे ते आम्हाला पाहिजे. याच्यामुळे तुम्हाला काय फायदा होईल असं तुम्हाला फायदा भरपूरचा होईल ना. आरोग्यावर फायदा होईल, शेतीविषयक फायदा होईल, बाकी सगळ्या ज्या नैसर्गिक जे काही प्रयोग आहेत त्याच्यानुसार आम्हाला फायदा होईल. कायद्याविषयक माहिती मिळेल आम्हाला. अशा सगळ्याच्या गोष्टीचा फायदा होईल. तर आता ही जी तयारी सुरू आहे तर तुमच्या गावात एखादी खूप मोठा उत्सव असल्यासारखं वाटत आहे आणि जे कायदेविषयक माहिती आहे तर ही आपल्यासाठी खूप आवश्यकच आहे सगळ्या ग्रामस्थांसाठी. तर तुमच्या मुलांना वगैरे म्हणजे काय अजून त्याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? आमच्या मुलाला फायदा म्हणजे मालूम होईल कसं काय बा कानून कायदे आहे ते मालूम होणार. उद्या शेतीचा कोणता कायदा करायचा आहे, तहसीलमध्ये कोणता कायदा आहे, गव्हर्नमेंटचा आपला कोर्ट कचेरी आहे ह्या मालूम होतं ना आम्हाला. कोणते फायदे भेटणार आहे समोर ते आम्हाला मालूम होणार. म्हणजे ते साहेब लोक येऊन सांगतील त्याच्याप्रमाणे आम्हाला कानातूचं ऐकायला भेटेल. त्याचे कानून कायदे आम्हाला लक्षात येतील की आम्ही पुरा बाराला किंवा आम्हाला बी. कोण कोण येणार आहेत तुमच्या गावात? हां, कलेक्टर साहेब येणार आहे. कलेक्टर साहेब येणार आहे. आपले हायकोर्टचे जज येणार आहे. असे जे क्लास 1 क्लास 2चे ऑफिसर आहेत जेवढे आहे की नाही ते सगळे लोक येणार आहेत. आज आपण आहोत नक्षी या गावात. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नक्षी इथे आणि आपल्यासोबत शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक आहेत. आपल्या नक्षी या गावामध्ये शासकीय योजनेचा महामेळावा आणि विधी सेवा महाशिबिर जे आयोजित करण्यात आलेलं आहे याचा आपल्या शाळेला किंवा विद्यार्थ्यांना काय उपयोग होईल असं आपल्याला वाटतं? मॅडम, या विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा यांचा आमच्या शाळेला आणि आमच्या गावाला खूप मोठा लाभ होणार आहे. कारण यापूर्वी असं महाशिबिर कधी झालेलं नाही. त्यामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि गावातील नागरिकांना या योजनांचा लाभ होणार आहे. प्रत्येकांना त्यांच्यासाठी कोणकोणत्या योजना आहे नाविन्यपूर्ण आणि विधीच्या बाबत काय आहे कायदे, हे सगळे कायदे सर्व न्यायाधीशांमार्फत कळणार आहे. तर याचा निश्चितच आमच्या गावकऱ्यांना आणि आमच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांना जे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश इथे येणार आहेत, जवळपास 150च्या जवळपास न्यायाधीश इथे येणार आहेत आणि मोठे मोठे अधिकारी देखील येणार आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून खूप मोठी प्रेरणा मिळणार आहे. त्यांना सुद्धा आपण न्यायाधीश व्हावं, वकील व्हावं, मोठे IAS ऑफिसर व्हावं असं त्यांना निश्चितच होणार आहे. आणि त्या सर्वांपासून आमचे विद्यार्थी प्रेरित होतील आणि स्वयंप्रेरणेने ते मोठे अधिकारी होतील असं मला वाटतं. एवढं मोठं महाशिबिर आपल्या नक्षी या गावामध्ये होणार आहे तर या शिबिराविषयी आपल्याला काय वाटतं सर? आत्ताच आमच्या मॅडमनी सांगितलेलं आहे या बऱ्याच योजनांचा लाभ आमच्या गावातील सर्व लोकांना, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी भरपूर सारे लोक निमंत्रित आहेत आणि या कार्यक्रमामुळं विद्यार्थ्यांना तर लाभ होणारच आहे, पण नेमकं न्यायालयाचं कामकाज चालतं कसं याच्यावरही चर्चा होणार आहे. आणि या कामकाजाची माहिती सर्व जनमानसांना याची माहिती होणार आहे. आणि भविष्यामध्ये ज्या काही अडचणी त्यांना येणार आहेत, नेमकं आपल्याला कोणत्या शासकीय दरवाजा ठोठावायचा आहे हे त्या दिवशी आमच्या लोकांना माहीत होईल. आणि हे महामेळावा आमच्या गावात होत आहे, त्यामुळे आमच्या ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते अतिशय उत्साहानं आहेत. कारण एवढा मोठा महामेळावा आजपर्यंत आमच्या बेहपूर तालुक्यामध्ये झालेला नाही. याचा निश्चितच फायदा आमच्या ग्रामवासियांना आणि पंचक्रोशीतील लोकांना होईल असं मला वाटतं. तुमच्या गावामध्ये हा महामेळावा, विधी महामेळावा जो उद्या आहे आयोजित करण्यात आला आहे आणि त्याच्यासाठी गावात खूप तयारी सुरू आहे सगळीकडे. तर या मेळाव्याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे? आम्हाला असं वाटत आहे की आम्हाला बहुत खुश वाटत आहे की आमच्या गावात एवढे मोठे मोठे अधिकारी येत आहेत म्हणून आम्हाला खुशी आहे. आम्ही लेझिम आणि आदिवासी नृत्य करणार आहोत. आम्हाला ज्या विदेशी भाषा येतात आम्ही त्यांच्या प्रात्यक्षिकसुद्धा करणार आहोत. आमच्या गावात जे मोठे सण होऊन राहिले याच्याविषयी आम्हाला बहुत खुशी आहे. खूपच छान वाटत आहे. सगळे मुलं उत्साहात आहेत शाळेचे आणि जोरदार तयारी नक्षी या गावात सुरू आहे. तर उद्या आपण या गावामध्ये होणारं जे महाशिबिर आहे याचा सुद्धा व्हिडिओ बघणार आहोत. तर नक्षी या गावामध्ये आपण आता बघत आहोत की इथे जोरदार तयारी सुरू आहे उद्याच्या कार्यक्रमाची.
जो विधिविषयक महामेळावा आहे उद्या आणि शासकीय योजनांचा जो महामेळावा आहे याबद्दल इथल्या ग्रामस्थांना काय वाटत आहे ते आपण आता बघणार आहोत. काय वाटते तुम्हाला या महामेळाव्याविषयी? आमच्या गावामध्ये छान कार्यक्रम होत आहे. छान वाटत आहे आम्हाला आणि असं वाटते का खूप आनंद झाल्यासारखं असं लग्नाचा एक कार्यक्रम असल्यावानी वाटत आहे. आणि महिलांची बी कायदे आम्हाला माहीत मिळणार आहे. काय आपल्यासोबत नक्षी या गावाचे उपसरपंच सुद्धा आहेत आता, तर त्यांना या कार्यक्रमाविषयी काय वाटते हे सांगणार आहेत आपल्याला. माझं नाव राजेंद्र आगमने, मी नक्षी या गावचा उपसरपंच. या गावामध्ये आम्ही जे कार्यक्रम राबवित आहे आणि आम्ही जेव्हापासून सरपंच जे कालावधी आमच्याकडे सोपवले तेव्हापासून आमचे हे कार्यक्रम नेहमीच चालू असत आहे. त्यामुळे आमच्या गावामध्ये मोठा एक महामेळावा असल्यासारखा आज मोठे मोठे जज आणि मोठे मोठे SDO कलेक्टर या गावामध्ये प्रस्थापित होत आहेत. तर या गोष्टीचा आम्हाला या गावकऱ्यांना सगळ्या आनंदी होत आहे आणि या जसं काय आम्हाला एक उत्साह असल्यासारखं असं वाटत आहे. आपल्यासोबत एक आजोबा आहेत, त्यांना या मेळाव्याविषयी काय वाटते हे सांगणार आहेत आपल्याला. आमची 75 वय झाली आहे, अजून आम्ही काय असं मेळावा पाहिला नाही. आता आमचा खूप गाव आमचा आनंद वाटते. तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.